नमस्कार, मी कल्पना. नवीन एक रेसिपीमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत. झटपट आपण आज उपमा बनवणार आहोत आणि खूप छान असा लुसलुशीत होतो, नरम पण होतो. किती वेळ राहिला तरी तसाच राहतो. चला, रेसिपी कुठे स्किप करू नका. संपूर्ण व्हिडिओ बघा. आणि चला आता कढईमध्ये सर्वात पहिले रवा मी घेतलेला आहे. आता रवा कोणताही घेऊ शकता. आता घरामध्ये आपल्याकडे काही वेळेस बारीक रवा असतो किंवा जाड रवा असतो. तर मग आपण इथे कोणत्याही रव्याचा वापर करायचा आहे. तर सर्वात पहिले इथे बघा कढईत रवा घालून घेतला. पहिलेच मी तूप घातलेलं नाही आहे. आपल्याला 2-3 मिनटं रवा आहे ना असाच भाजून घ्यायचा. नंतर आता आपल्याला याच्यामध्ये तूप घालायचं आहे. थोडंसं 2 चमचे मी तूप घातलेलं आहे. गावरान तूप आहे. आता आपल्याला तुपावर छान असा रवा मस्त भाजून घ्यायचा आहे. मंद गॅस ठेवायचा आहे. गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही. रव्याचा कलर पण चेंज झाला पाहिजे, पिवळा झाला पाहिजे आणि रवा भाजल्यानंतर छान असा तो फुलतो पण. चला इथे मस्त रवा भाजून घेते आणि असं बघा आता बाजारामध्ये ना भरपूर असा आहे ना फ्रेश वाटाणा पण येतो आणि स्वस्त पण आहे. आणि याच्यामध्ये आवर्जून वाटाण्याच्या शेंगांमधले दाणे घालायचेच, म्हणजे खूप छान लागतात. चवीला अप्रतिम लागतो असा उपमा. चला झटपट आता इथे बघा काढून घेतलेलं आहे आणि आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घातलं. आता पहिले मी नेहमी मोहरी घालते बरं का, आणि मोहरीच घालायची पहिल्यांदा, कारण का मोहरी फुटू द्यायची, पूर्ण तडतड आवाज येऊ द्यायचा. नंतरच आपल्याला जिरं घालायचं. जिरं पण छान फुललेलं आहे. नंतर आपल्याला हिरवी मिरची घालायची. आता आवडीनुसार घाला हिरवी मिरची, किती तिखट हवं आहे त्यानुसार. कढीपत्ता पण घालून घ्यायचा आहे. आता इथे आवर्जून आपल्याला उडदाची डाळ 2 चमचे घालायची आहे. उडदाच्या डाळीने ना खूप छान असा उपमा टेस्टला पण लागतो आणि दाताखाली उडदाची डाळ आली का छान लागतं. थोडेसे शेंगदाणे पण घातलेले. आता शेंगदाणे पण आपण तळून घेऊ. एकदम उडदाची डाळ लाल नाही केली, म्हटलं शेंगदाणे पण तळतील आणि डाळ पण छान अशी तळल तेलामध्ये. त्याच्यानंतर आता इथे कांदा घालून घेतलेला आहे. आता पहिलेच कांदा घातला असताना तर मग शेंगदाणे ना थोडेसे कच्चे राहिले असते, म्हणून थोडेसे आहे ना मी अर्धवट असे शेंगदाणे थोडेसे तळून घेतले. नंतर कांदा घातलेला आहे. कांदा पण थोडासा फ्राय झालेला आहे. आपल्याला आता फ्रेश वाटाणा घालायचा याच्यामध्ये. चला, सगळं घरामध्ये साहित्य असलं का मग असं काहीतरी आपल्याला सुस्त पण करायला. आणि चला सगळं साहित्य होतं, म्हटलं चला आज बनवूया उपमा. आणि बरेच दिवस झाले केलाच नव्हता असा नाश्ता, म्हटलं चला आता टॅमॅटो पण घालून घेतलेला आहे. तो पण थोडासा फ्राय करून घेऊया. आता याच्यामध्ये मीठ घालून घेते. पूर्ण जेवढं आपल्याला लागणार आहे ना पूर्ण रव्यासाठी, तर पूर्णच घालून घेतलं आहे मी, नंतर घालणार नाही मीठ. आता इथे मीठ घातल्यानंतर थोडंसं भाज्यांना किंवा टमॅटो कांद्याला पाणी सुटतं, म्हणजे लवकर पण तळल्या जातो तो. आता इथे मी 1 मोठा चमचा भरून बटर घेतलेलं आहे, किंवा तुम्ही एकदम असं उपमा तयार झाल्यानंतर वरून बटर घातलं तरी पण चालेल, कारण का मुलांना बटर खूप आवडतं. आणि आता रवा भाजून ठेवलेला होता तो पण मी परत घालून घेतलेला याच्यामध्ये. आपण आता 2 मिनटं हे छान असं परत मिक्स करू किंवा भाजून घेऊ सगळं एकत्र. आता आपल्याला गरम पाणी घालायचं याच्यामध्ये. हे बघा गरमच पाणी घालायचं, थंड नाही घालायचं. आणि पाणी थोडंसं जास्त घालायचं, कारण का आपला रवा छान असा फुलतो पण. आणि थोडासा आहे ना, आता समजा तुम्हाला थोडासा असा एकदम रसरशीत पाहिजे असेल किंवा थोडासा जास्त पातळ किंवा ओलसर पाहिजे असेल ना, तर थोडासा आहे ना जास्त अजून पाणी घालू शकता तुम्ही. चला इथे बघा पाणी घालून घेतलेलं आहे. अंदाजीच घातलं आहे पाणी, तसं आपल्याला अंदाज येतोच. आणि गॅस आपल्याला मोठा अजिबात ठेवायचा नाही बरं का. मोठा गॅस ठेवला ना तर काय होतं, पटकन ते पाणी ना रवा असं शोषून घेतं, त्याच्यामुळे ना कच्चा राहू शकतो रवा.
आणि चला इथे 2 मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणजे रवा छान असा हे बघा फुललेला पण आहे आणि एकदम मोकळा झालेला आहे, बघू शकता. खूपच म्हणजे असं सॉफ्ट होतो, छान होतो या पद्धतीने. चला इथे बघा आपला उपमा तयार झालेला आहे, बघू शकता. वरून कोथिंबीर घालू शकता, बारीक शेव घालू शकता, त्याच्यानंतर थोडंसं खोबरं किसून घालू शकता. चला, संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.